मुंबई शहरामध्ये राहणारे सर्व रहिवासी आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सभासद पदाधिकारी यांच्या माहितीकरिता अभिहस्तांतरण आणि मानवी अभिहस्तांतरण याविषयी आम्ही सत्र आयोजित करत आहोत। या सत्रामध्ये आपणा सर्वांना या संकल्पनेविषयी इत्थंभूत माहिती देण्यात येईल। याच्यामध्ये अभिहस्तांतरण म्हणजे काय आणि मानवी अभिहस्तांतरण म्हणजे काय, या दोघांमध्ये काय फरक आहे, त्याचे उद्दिष्ट काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत आणि त्याची प्रक्रिया कशी होणार आहे आणि ते किती आवश्यक आहे याविषयी आपल्याला अतिशय मौल्यवान अशी माहिती देण्यात येईल। मुंबई शहर आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 2 लाखापेक्षा अधिक गृहनिर्माण संस्था अस्तित्वात आहेत। त्यापैकी बहुसंख्य सहकारी संस्थांना अद्यापी अभिहस्तांतरण पत्र मिळालेलं नाही। कारण बहुसंख्य ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत त्या स्वतः जमीन मालक आणि इमारत मालक असल्या तरी त्यांच्या जमीन मालकाकडून आणि इमारत मालकांकडून किंवा विकासकाकडून त्याचं हस्तांतरण झालेलं नाही। परिणामी ते स्वतः मालक असून सुद्धा पुनर्विकास करू शकत नाही। त्यांच्या नावे मालमत्ता पत्रकामध्ये सदर संस्थांची नोंद झालेली नाही। जोपर्यंत ती नोंद होत नाही ते कायदेशीररित्या त्याचे मालक होऊ शकत नाही। म्हणून हे जे अभिहस्तांतरण किंवा मानवी अभिहस्तांतरण प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल, त्याची प्रक्रिया कशी असेल, कोणते कायदे आहेत आणि कोणत्या पद्धतीने ते प्राप्त करता येईल याविषयी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। अभिहस्तांतरणाचा अर्थ इमारत किंवा जमिनीच्या हक्काचे संस्थेच्या नावे हस्तांतरण होणे म्हणजेच अभिहस्तांतरण होय। अभिहस्तांतरणाची उद्दिष्टे कायदेशीर मालकी हक्क प्राप्त करणे, शासनाच्या दस्तऐवजामध्ये त्याची नोंद करणे, मुक्त आणि विक्रीयोग्य मालकी हक्क उपलब्ध करून देणे। अभिहस्तांतरण प्राप्त करण्याच्या 3 पद्धती आहेत। 1 बिल्डरकडून, 2 न्यायालयाकडून आणि 3 मानवी अभिहस्तांतरणाद्वारे प्राप्त करणे। बिल्डरकडून अभिहस्तांतरण प्राप्त करण्यासाठी तुम्हाला प्रथम बिल्डरशी संपर्क साधावा लागेल। नंतर जमीन, इमारत आणि सदस्यांची कागदपत्र गोळा करावी लागतील। अभिहस्तांतरण करण्याची दृष्टी किंवा तयारी असावी लागेल। अभिनिर्णय आणि मुद्रांक शुल्क भरलेले असले पाहिजे। उपनिबंधक कार्यालयामध्ये अभिहस्तांतरण कराराची नोंदणी करून घ्यावी लागेल। सिटी सर्वे कार्यालयात संपर्क करून संस्थेच्या नावाने अर्ज करून मालमत्ता पत्रक मिळेल। मूळ अभिहस्तांतरण करार प्राप्त करा। न्यायालयामार्फत अभिहस्तांतरण प्राप्त करण्याच्या पद्धती: पहिलं दिवाणी न्यायालय, दुसरं ग्राहक न्यायालय, तिसरं फौजदारी न्यायालय, चौथं उच्च न्यायालय आणि 5वं सर्वोच्च न्यायालय। अभिहस्तांतरण प्राधिकृत सक्षम अधिकाऱ्यामार्फत 25 फेब्रुवारी 2008 च्या मोफा कायद्याच्या दुरुस्तीनुसार जिल्हा उपनिबंधक आणि चार्टर अकाउंटंट या दोघांना सक्षम प्राधिकृत अधिकारी म्हणून मान्यता दिलेली आहे। तसेच मोफा 2010 च्या दुरुस्तीनुसार प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या अंमलबजावणीचा कार्यक्रम मोफा कायदा 1963 कलम 11 च्या अंतर्गत जमीन आणि इमारतीच्या हक्काचे हस्तांतरण संस्थांच्या नावे करणे 4 महिन्याच्या आत बंधनकारक आहे। मानवी अभिहस्तांतरणाची वैशिष्ट्ये: चांगल्या संबंधातून करार करणे, अभिहस्तांतरण करार तयार करणे, कायदेशीर संकल्पना आहे,
सक्षम प्राधिकरण मार्फत अभिहस्तांतरण करणे। अभिहस्तांतरण करण्यासाठी एकूण 11 दस्तऐवज जमा करावे लागतील। प्रथम पहिला अभिहस्तांतरणाचा अर्ज व न्यायालयीन शुल्क रुपये 2000, 2 इमारतींचे दस्तऐवज, 3 जमिनीचे दस्तऐवज, सदनिकांचे नोंदणीकृत करारपत्र, सदस्यांचे ओळखपत्र आणि संस्थेचे नोंदणीकृत प्रमाणपत्र, अधिकृत क्षेत्रफळ, सिटी क्रमांक आणि सिटी सर्वे क्रमांक दोन्ही जुळले पाहिजे, मंजूर आराखडा, वास्तू तज्ञाचा अहवाल तसेच वकिलाकडून शोध अहवाल। मोफा 1963 अंतर्गत सदनिकाधारक आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांना काही अधिकार प्राप्त झालेले आहेत। सदनिकाधारकांना वैधानिक अधिकार प्राप्त झाले आहेत। इमारती विषयीचे जे दस्तऐवज आहेत ते मागण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला आहे। करारनामा हा अधिकृत मसुद्यात केला पाहिजे आणि विशेष नमुन्यात केला पाहिजे। जोपर्यंत सहकारी गृहनिर्माण संस्थेची अधिकृत नोंदणी होत नाही तोपर्यंत त्याची जबाबदारी 4 घटकांवर सोपवण्यात आलेली आहे। 1 प्रवर्तक एकटा, 2 इमारत मालक, 3 जमीन मालक आणि 4 सदनिकाधारक समूह। अभिहस्तांतरणाचे फायदे: 1 संस्थेची इमारत ज्या जमिनीवर बांधली गेली आहे किंवा उभारली गेली आहे त्या जमिनीचे मालक ती संस्था बनू शकते, तिला कायदेशीर अधिकार प्राप्त होतात। 2 संस्थेला सर्व व्यावसायिक अधिकार प्राप्त होतात। मालमत्ता विषयक समाधान मिळते आणि मालमत्ता तारण ठेवता येते। उर्वरित FSI वर मालकी हक्क प्राप्त होतो आणि पुनर्विकासाला परवानगी मिळते। मोफा कायदा 1963 म्हणजेच महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स कायदा 1963 याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत। कलम 11 नुसार जमीन मालक आणि इमारत मालक यांनी जमिनीचे हक्क आणि इमारतीचे हक्क यांचे हस्तांतरण संस्थेच्या नावे करणे बंधनकारक आहे। 2 जमिनीचे आणि इमारतीचे दस्तऐवज प्रवर्तक किंवा विकासक यांनी संस्थेच्या नावे त्याची सुधारणा अंमलबजावणी वितरण करणे बंधनकारक आहे। संस्थेची नोंदणी झाल्यापासून 4 महिन्याच्या आत संस्थेला अभिहस्तांतरण देणे बंधनकारक आहे। कलम 13 नुसार अभिहस्तांतरण न करणे हा गुन्हा आहे। न केल्यास 3 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो। प्रवर्तक म्हणजे अशी व्यक्ती जी बांधकाम करते किंवा बांधकाम करण्यास कारणीभूत ठरते किंवा बांधकाम केलेल्या सदनिका बाजारभावाने सदनिका खरेदीदाराला विकते। मानव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया: प्रथम प्रकट आणि अप्रकट ठरवणे, दस्तऐवजांचे निर्माण करणे आणि दस्तऐवजांवरून पक्षकार ठरवणे। सुनावणीची कार्यवाही जिल्हा उपनिबंधक यांच्या समोर होईल। प्रथम प्रतिवादी यांनी जबाब सादर केल्यानंतर अर्जदार आपलं म्हणणं त्यांना पटवून देईल। नंतर दुसऱ्या सुनावणीच्या वेळी प्रतिवादी आपला जबाब सादर करील, पण सवाल जवाबास कोणत्याही प्रकारची परवानगी असणार नाही। दोन्ही पक्षकारांचे लेखी जबाब आणि त्यांची चौकशी करून त्यांना पूर्ण संधी देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आत या प्रकरणाचा निर्णय देईल। निर्णय आदेश आणि प्रमाणपत्र: बोलका आदेश आणि प्रमाणपत्र अर्जदाराला अभिहस्तांतरण प्रमाणपत्र एक पक्षीय अभिहस्तांतरण प्रमाणपत्र प्राधिकृत अधिकाऱ्याकडून प्राप्त करण्याचा अधिकार आहे।
मानीव अभिहस्तांतरण दस्तांची नोंदणी करणे। प्रथम मानीव अभिहस्तांतरण दस्त तयार करणे, त्यावरील मुद्रांक शुल्क भरण्याकरिता दस्त कार्यालयामध्ये ते सादर करणे। मानीव दस्तऐवज दुय्यम निबंधकांकडे सादर करणे, त्यानंतर दुय्यम निबंधक इमारत मालक आणि जमीन मालक यांना नोटीस बजावेल। 1. नोंदणी कायदा 1908 अभिहस्तांतरण करार नोंदणीसाठी। 2. बॉम्बे मुद्रांक शुल्क ऍक्ट 1958 मुद्रांक शुल्क तपासणी आणि हिशेब। 3. MCS ऍक्ट 1960 संस्था नोंदणी कायदा। 4. आयकर कायदा 1961 विक्रेत्याचे करदायित्व। 5. मोफा 1963 कायद्यान्वये सदनिकेची मालकी। 6. ULC या कायद्याचा भंग केल्यास चौकशीसाठी। 7. फौजदारी दंडसंहिता, दिवाळी दंडसंहिता आणि ग्राहक संरक्षण कायदा बिल्डर विरुद्ध कायदेशीर प्रक्रियेसाठी। 8. BMC विकास नियंत्रण नियम 1991 इमारत बांधकामाच्या वैधतेसाठी जमीन महसूल संहिता। 9. जेथे जमीन दस्तऐवजांचे आदेश ठेवले जातात, नियमावली सर्व संस्थांना बंधनकारक। अभिहस्तांतरणा संबंधीची खाती। मालमत्ता पत्रक सिटी सर्वे ऑफिस, मंजूर आराखडा किंवा नकाशे BMC, मुद्रांक शुल्क अधिकारी किंवा नियंत्रक। अभिहस्तांतरणाच्या नोंदणीकरिता दुय्यम उपनिबंधक आणि कर मालमत्ता कर बिल बदलाकरिता कर निर्धारक खाते। बिनशेती आदेश किंवा NA सर्टिफिकेट जिल्हाधिकारी कार्यालय आणि कमाल जमीन कायदा। बिना शेती आदेश किंवा NA सर्टिफिकेट जिल्हाधिकारी कार्यालय, कमाल जमीन धारणा कायदा आदेश महसूल खाते।